नेहमी नाही पण कधी कधी ना पालक पनीर बनवताना मी हा मसाला वापरते. सो आज मला पालक पनीर बनवायचं होतं. त्या अगोदर सकाळी बघा किती छान फुलं आलेले होते ना. पूर्णाची एक्झाम आहे म्हणून तिला टिफिन नसतो, ती लवकर येते म्हणून. पण लेकराला मात्र स्नॅकमध्ये मी इथं फिंगर चिप्स दिले आणि टोमॅटो केचप दिलं आहे. तो उठल्याबरोबर इतका फ्रेश असतो ना, अजिबात रडत नाही किंवा कंटाळा येत नाही. मस्त आनंदाने तयारी करून घेतो आणि आनंदाने स्कूलमध्ये पण जातो. आज मला तर्पण करायचं होतं, पितृपक्ष आहे म्हणून असं पिंडदान करायचं असतं. याच्यावर डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे यूट्यूबवर. खाली प्ले बटनवर क्लिक करा, तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. आणि हाऊसवाईफचे दिवसभरात कितीही कामं केले ते दिसत तर नाही आणि दिवसही संपून जातो. सो कपड्यांच्या भरपूर सारे घड्या करून घेतल्या, त्यानंतर किचनची क्लिनिंग करायला काढलेली होती. सो जाळेही मी तर घासून घेतलेल्या आहेत आणि काही काम काढलं ना दिवस असा भुरकन निघून जातो. आता रात्रीच्या जेवणामध्ये मला पालक पनीर बनवायचे होते. त्यासाठी मी टमाटे, कांदे, मिरची आणि काजू हे शिजवायला ठेवलेलं आहे. साईडला पालक, कोथिंबीर टाकून शिजवायला ठेवलेली होती. आता साईडला तेलामध्ये जिरं, हिरवी मिरची टाकली, तयार केलेली प्युरी टाकली आणि आता ह्या प्युरीला छान साईडले तेल सुटेपर्यंत परतवून घेणार. याच्यात मी पाण्यात सगळे जिन्नस शिजवून घेतले, ते परतवून जरी प्युरी तयार केली तरीही चालतं. बघा मस्त साईडने तेल सुटलेलं होतं. आता याच्यामध्ये जर तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायची असेल तर आत्ताच टाकून घ्यायचं. मसाले वगैरे जे काही टाकायचं आहे ते मी हिरवी मिरचीचा वापर करत आहे म्हणून डायरेक्ट प्युरी टाकली आणि पनीर टाकायचं. घरची मलाई टाकायची असेल ती टाकू शकतात, विकतचं क्रीम टाकू शकतात. तडका लावणार आहे मी लसूण आणि लाल मिरची पावडरचा. सो असा होता आजचा दिवस. पालक पनीर संपवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच डेली ब्लॉगसाठी चॅनल सबस्क्राईब करा. बाय.